तुझं वय किती आहे रे? माझं वय 25 आहे. 25 वर्ष. तू कुठल्या तक्रारीसाठी डॉक्टर अभय मुत्तांकडे आला होता आधी? मी जादा हस्तमैथून केलं होतं, हां. त्यामुळं लिंगामध्ये ताकद राहिली नव्हती. ओके. मग त्या उपाययोजनेसाठी मी तुमच्याकडे आलो होतो. बरं बरं. म्हणजे लग्न झाल्यावर किती दिवसांनी आलतं तू? लग्न झाल्यावर 4 महिन्याने आलो होतो. तुझं नवीनच लग्न झालं होतं ना त्यावेळेला? हो. हां? किती दिवसापूर्वी आलतं तू आमच्याकडे? 2 वर्ष 2 वर्षापूर्वी आलता. तर त्यावेळेला संबंध तुझे होत नव्हते. आणि ही हस्तमैथुनाची अति सवय ही तुझी लग्नाच्या आधी होती, आधी होती. हो. बरोबर ना? हो. ठीक आहे ठीक आहे. मग त्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला काय तू गोळ्या खाऊनच संबंध करायचा, गोळ्या खाऊन संबंध करायचा. बरोबर ना? हो. आणि 4 महिन्यांनी आलता. नैसर्गिक संबंध होतच नव्हते. होतच नव्हतं. ठीक आहे. ओके. मग तुला आम्ही काय केले? होमिओपॅथिक औषध दिले. होमिओपॅथिक औषध दिली. अच्छा. किती महिने औषध खाल्ले मी तू? 4 महिने औषध खाल्ली. ओके. काय फरक जाणला त्यात तुला? मला त्याच्यात भरपूर फरक जाणवला. मला एक मुलगी झाली त्याच्यानंतर. ओके. आणि आता आणि संबंध होत होते ना हो, व्यवस्थित? संबंध होत किती दिवसाला व्हायचे संबंध तुझे? 3 दिवसाला माझे संबंध होत होते. 3 ते 4 दिवसाला 3 दिवसाला 4 दिवसाला संबंध व्हायला लागला व्हायला लागला. तुझं व्यवस्थित हो समजा? हो हां? हो. मग आतापर्यंत संबंध तुझे होत होते. होत आहेत, हो होते. बरोबर ना? हो. बरं. मग तू आत्ता का आला बरं परत? माझे मध्ये थोडं काही जास्त प्रवास झाला 2 व्हीलरवर. हां हां. त्यामुळे पेन जाणवायला लागला म्हणून मी परत अच्छा. म्हणजे आलो. गोटी दुखायला लागली हो, तुझी ती? गोटी दुखायला लागली म्हणून मी परत अच्छा. ओके चेकअप लावला. ओके. म्हणजे तुझा प्रवास गाडीवर भरपूर झाला. हो. किती प्रवास व्हायचा तुझा 160 किलोमीटर दिवसाला व्हायचं. दिवसाला? असं किती दिवस असं 3 दिवस झाला. लगातार? हो अच्छा. मग थोडं गोटीला तुला त्रास दुखायला व्हायला लागलं? लागला म्हणून मी तुमच्याकडे आलो. अच्छा. मग आता सध्या काही सेक्सचा प्रॉब्लेम तुला काही? नाही काय जादा नाही म्हणजे problem ताठरता वगैरे ती येते तुझी? येते, हो. त्याच्याविषयी प्रॉब्लेम राहिलेला नाही. नाही. नाहीये, हो. बरोबर ना? हो. हाताची घडी काढ तुझी. चल ओके. म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित आहे तुझं सगळं हो. ते. फक्त दुखतं गोटी म्हणून आलाय तू हो. एवढं, बरोबर ना? हो. चालतं.